नमस्कार, I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण आप्पाजींच्या चातुर्याची जी गोष्ट ती वाचली, 6वीतली SSC बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातली सुलभ भारतीमधली गोष्ट आपण वाचली आणि त्या गोष्टीवरती जे काही आपण डिस्कशन केलं त्याच्यावरती जे आता प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. ते प्रश्न त्याच्याबरोबरचे जे काही व्याकरण आहे ते हे सगळं आज आपण बघणार आहोत. तर आपण आता सुरुवात करूया. 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. तो लेसन बघत असताना, ती गोष्ट बघत असताना काही प्रश्न आपण त्या ठिकाणी बघितले ते प्रश्न या लेसनमध्ये इथे असतीलच असं नाही. तुम्हाला ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यासाठी आपण ते प्रश्न त्यावेळेला घेतले होते. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सहजपणे लिहिता येतील. तर आज आपण आत्ता बघूया इथे असलेले प्रश्न. आप्पाजींनी बैलगाडीत कशाचे पीक घ्यायला लावले? आप्पाजींनी कुठलं पीक घ्यायला सांगितलं? जे कलिंगच्या राजाने मागितलं होतं तेच पीक घ्यायला लावलं ना. कुठलं पीक ते? कोबीचं. तिथे एकच तुम्हाला वाक्य लिहायचं आहे. आप्पाजींनी बैलगाडीत कोबीचे पीक घ्यायला लावले. एवढं एकाच वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पुढे बघा. उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती? तिथे 3 मूर्ती होत्या. तुम्हाला माहित आहे ही आता गोष्ट. तर त्याच्यामध्ये 3 मूर्ती होत्या. त्यातली एक मूर्ती आप्पाजींनी उत्कृष्ट मूर्ती म्हणून सांगितलं. आता ती मूर्ती कुठली होती? ज्या मूर्तीच्या कानातून फ्लेक्झिबल वायर घातली, लवचिक वायर घातली, लवचिक तार घातली, ती कुठूनही ती बाहेर आली नाही. ना तोंडातून आली ना दुसऱ्या कानातून आली. ती सरळ आतच थांबली. ही मूर्ती उत्कृष्ट आहे असं आप्पाजींनी सांगितलं. आता उत्कृष्ट मूर्ती तुम्हाला कुठली हे समजलं. तिथे काय लिहायचं? उत्कृष्ट दर्जाची मूर्ती कोणती होती हे विचारले आपल्याला. तर ज्या मूर्तीच्या कानातून तार कुठूनही बाहेर आली नाही ती उत्कृष्ट दर्जाची मूर्ती होती. एवढं वाक्य तुम्हाला लिहायचंय. पुढे बघूया. कलिंगचा राजा संतुष्ट का झाला? सगळ्यात शेवटी बर का लेसनच्या उत्कृष्ट का झाला ते. तर त्यांनी काय विचारलं होतं? ह्या 3 मूर्तींच्या पैकी कुठली मूर्ती उत्कृष्ट आहे? तर उत्कृष्ट मूर्ती कुठली आहे ती सांगितल्यानंतर तिन्ही मूर्तींची जेव्हा ती टेस्ट घेतली, तिन्ही मूर्तींची जेव्हा परीक्षा घेतली त्यावेळेला कलिंगचा राजा खुश झाला. इथे कसं लिहायचं? मूर्तींचे उत्तर योग्य प्रकाराने मिळाल्याने कलिंगचा राजा संतुष्ट झाला. लक्षात आलं तुमच्या उत्तर? आता पुढे बघू. 3-4 वाक्यात उत्तरे लिहा. एकदा तुम्ही हा लेसन 2-3 वेळेला वाचला ना, गोष्टच आहे ती. गोष्ट लक्षात राहायला आपल्याला काय अडचण नसते. आप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? कलिंगच्या देशाला कोबी पाहिजे होता, पण कलिंगच्या देशापर्यंत पोचायला 3 महिने लागणार होते. कुठून? विजयनगर पासून. मग विजयनगर पासून 3 महिन्यात कोबीचं पीक व्यवस्थित येईल हा अंदाज घेऊन कृष्णदेवरायांनी ही काय केलं? बैलगाडीमध्ये माती भरायला सांगितली, त्याच्यामध्ये कोबीचं बी पेरायला सांगितलं आणि गाडी वाहनाला रोज त्याला पाणी घालायला सांगितलं. आणि 3 महिन्यामध्ये जेव्हा ती बैलगाडी त्या गाडीवानानं तिथेपर्यंत नेली तोपर्यंत कोबी व्यवस्थित तयार झालेले होते. आप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली? तर हे लिहायचं. हे तुम्ही छोटं करून लिहायला हरकत नाही. कलिंगच्या राजाने आप्पाजींची दुसऱ्यांदा परीक्षा कशी घेतली? दुसऱ्यांदा परीक्षा 3 मूर्ती पाठवल्या.
3 मूर्ती पाठवून त्यातली उत्कृष्ट मूर्ती कोणती असा त्यांनी प्रश्न विचारला. कलिंगच्या राजाने अप्पाजींची अशी दुसऱ्यांदा परीक्षा घेतली. तुम्हाला हे उत्तर असं लिहिता येईल. मूर्तीच्या कानात घातलेली तार तोंडातून बाहेर येते याचा अप्पाजींनी कोणता अर्थ लावला? कानातून घातलेली तार तोंडातून बाहेर येते. कसं होतं? काही अफवा, अफवा हा शब्द लिहा बरं का. काही अफवा ऐकल्यानंतर त्याच्याबद्दलचा काहीही विचार न करता जेव्हा ते तोंडाने सांगितलं जातं त्याचा अर्थ हे लोकांनी करू नये, अफवा पसरू नये असा अप्पाजींनी त्याचा अर्थ घेतला असं तुम्हाला लिहिता येईल. पुढे बघूया. अप्पाजींच्या मते उत्तम माणूस कोणता? अप्पाजींच्या मते उत्तम माणूस असा असतो की जो अफवा ऐकल्यानंतर तो त्याची परीक्षा न घेतला, त्याच्याबद्दलची जास्त माहिती न मिळवता जो कुठेही सांगत नाही तो उत्कृष्ट मनुष्य. असा अप्पाजींनी उत्तम माणूस कोण असतो हे सांगितलं. आता पुढे बघा. पाणी टंचाईमुळे तुम्हाला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल? आता ह्या ठिकाणी पाण्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. वास्तविक या वेळेशी तसा पाण्याचा काही फारसा संबंध जरी नसला तरी आपण उत्तर बघूया, कारण पाणी हे जपून वापरलं पाहिजे. आता लांबून जर आणायचं आहे तर कमी श्रम कसे होतील? तर तिथे 2 प्रकारानं करता येईल. एक प्रकार म्हणजे काय, तुम्हाला जर ताबडतोब पाणी पाहिजे असेल तर एखादं वाहन छोटं घ्यायचं किंवा बैलगाडीसारखं वाहन घ्यायचं जे तिथे अवेलेबल असेल, तर कमी श्रम होतील त्याच्यामध्ये की त्या बैलगाडीमध्ये ते काही हंडे, काही कंटेनर्स तुम्ही त्याच्यामध्ये ठेवून आणू शकता. हे लगेच पाहिजे असेल तर. आता कमी श्रम अजूनही होऊ शकतात की त्या गावातल्या लोकांनी एकत्र येऊन ठरवलं पाहिजे की कमी श्रमात घरपोच पाणी मिळावं, तर तिथे पाईपलाईन टाकू शकतात. तर पण पाणी तिथे पाईपलाईननी यायसाठी हा खर्च होतो. खर्च खूप होतो, कारण पाईपलाईन ती आणायची, ती बसवायची, ती संबंध गावभर ती पाईपलाईन फिरवायची. ह्याला एकतर त्याची तयारी करण्यामध्येच कष्ट खूप लागतात आणि खर्च पण होतो. पण या ठिकाणी काय होईल, बैलगाडी किंवा एक छोटंसं वाहन जर घेऊन पाणी आणलं तर ते कमी श्रमात होऊ शकतं. तिथे माणसाला श्रम नाही होत, तर बैलाला तरी श्रम होतील. किंवा स्कूटरनं किंवा छोट्या वाहनानं जर आणायचं झालं तर त्यासाठी थोडंफार इंधन लागेल. तर आता पुढे बघूया. विरुद्धार्थी शब्द लिहा. मी एक व्हिडिओ विरुद्धार्थासाठी केलेला आहे, त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. आता इथे बघूया. हित. हित म्हणजे कल्याण किंवा चांगलेपण. तर इथे काय होईल, हित त्याच्या विरुद्ध अहित. अहित. मी जो व्हिडिओ केलाय त्याच्यामध्ये अ किंवा बे किंवा अप किंवा अन असे जे प्रिफिक्स असतात ते घालून विरुद्धार्थी शब्द तयार होऊ शकतो. त्याच्याबद्दलची सविस्तर चर्चा केलेली आहे. इथे बघा. काही शब्द पण असे असतात बरं का, त्याला असा काही प्रिफिक्स न लावता स्वतंत्र शब्द असतो. तोच आता इथे आहे. अवघड. अवघडच्या विरुद्ध सोपा असा शब्द तयार होईल. निकृष्ट. निकृष्टच्या विरुद्ध काय होईल, आपल्याला या लेसनमध्ये आलेला आहे शब्द तो. निकृष्टच्या विरुद्ध उत्कृष्ट. निकृष्ट उत्कृष्ट दोन्ही मूर्ती होत्या ना, एक निकृष्ट होती एक उत्कृष्ट होती. ते विरुद्धार्थी शब्द आहेत. ते आपण लेसन बघत असताना ती गोष्ट बघत असताना आपण ते शब्द बघितलेले आहेत. कीर्ती. आता कीर्तीच्या विरुद्ध मागे अप लावता येईल. अपकीर्ती. कीर्तीच्या विरुद्ध अपकीर्ती असा शब्द तयार होईल. तुम्ही तो व्हिडिओ जर बघितलात ना, विरुद्धार्थी शब्दांच्या बद्दलचा मी डिस्कस केलेला आहे, त्याच्यात तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या सापडतील. आता खाली बघूया पुढच्या प्रश्नाकडे. खाली दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चौकट पूर्ण करा. गाडी. गाडीपासून गाडीवान झाला शब्द.
चतुर पासून चतुराई असा शब्द झाला. आणि खरेपणा हे काय आहे? ही नाऊन बनवलेली आहेत, नामे बनवलेली आहेत. जे विशेषण असतात त्याच्यापासून आपल्याला नामे बनवता येतात. आता बघा, गाडी ही एक नाम आहे, पण गाडीवान म्हणजे तो गाडी चालवणारा असा जो असतो, अशी जी व्यक्ती असते त्याला गाडीवान म्हणतात. पुढे बघूया, त्यांनी दिलेला आहे शब्द धनवान. आता धनवान हे कशापासून आला शब्द, कशातून तयार झाला? धन पासून. ज्याच्याकडे धन भरपूर आहे त्याला धनवान म्हणतात. म्हणून इथे काय होईल? धन पासून धनवान. आता पुढे बघूया, दयावान असा शब्द दिला. ते कशापासून तयार झाला? दया करणारा, दयाळू असा जो असतो त्याला दयावान किंवा दयाळू असा शब्द आपल्याला वापरता येतो. आता अजूनही शब्द जो दिलाय ना तो बल दिलाय बरं का. आता बल पासून काय होईल? बलवान, जो ज्याच्याकडे भरपूर बल आहे, ज्याच्याकडे भरपूर ताकद आहे. कुठल्याही प्रकारची ताकद असू दे, पण ती बलवान असं त्याला म्हणता येईल. धनाची ताकद असेल तर धनवान म्हटलं जातं. धन भरपूर असेल तर धनवान म्हणता येतं. बल असेल म्हणजे शक्ती असेल त्याला बलवान किंवा शक्तिवान असं म्हणता येतं. आता पुढे बघूया, चतुर हे विशेषण आहे बरं का. चतुर मुलगा, चतुर मुलगी, चतुर स्त्री, चतुर अप्पाजी. अप्पाजीचं हे विशेषण आहे. विशेषणाचा सुद्धा मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. तर हे विशेषण कसं तयार करता येईल किंवा विशेषण म्हणजे काय हे तुम्हाला तिथे सविस्तरपणानं समजेल. चतुर पासून चतुराई, चतुर असणारा किंवा चतुर हा गुण असणारा, चतुर ह्या गुणाला चतुराई म्हटलं जातं. महाग म्हणजे कॉस्टली. महाग म्हणजे आता एखादी वस्तू आपण आणली, महाग वस्तू पैसे जास्त द्यावे लागतात. महाग वस्तूसाठी पैसे जास्त द्यावे लागतात. असं पण महाग वस्तूचं ते विशेषण आहे. महागाई. पुढे बघू, महागच्या विरुद्ध काय होईल बघा? स्वस्त होईल ना. आता पुढचा शब्द तोच आहे, स्वस्ताई. ते कशापासून तयार झाला? स्वस्त पासून स्वस्ताई. आता पुढे बघू, दिलाय शब्द नवलाई. तर काय ह्याचा शब्द तयार, मूळ शब्द काय होईल त्याचा? नवलाई. आता पुढे बघूया, खरेपणा. त्याच्या अंगी खरेपणा खूप आहे. आता खरेपणा हा काय होईल? नाऊन होईल, नाम होईल. साधेपणा कशातून तयार झाला? साधेपणा. पुढे बघू, शहाणपणा. शहाणा पासून शहाणपणा. भोळेपणा. आता बघा, याच्यामध्ये पणा शब्द लावताना थोडासा बदल झालाय बरं का. आता बघा, खराचं काय झालं? खरेपणा. साधा याचं काय झालं? साधेपणा. त्याच्यात हा छोटासा बदल झाला. हा बदल सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. शहाणा, इथे शहाणाचं ना गेलं फक्त, आणि शहाणपणा त्याचा काना जो होता तो गेला आणि शहाणपणा असा शब्द तयार झाला. तसंच भोळेपणा. भोळा जाऊन भोळे झालं त्याचं, आणि भोळेपणा असा शब्द तयार झाला. आता पुढे बघूया, खालील शब्द वाचा व समजून घ्या. आता चतुर हे विशेषण आहे. चतुर मनुष्य, चतुर मुलगी किंवा चतुर अप्पाजी, चतुर बिरबलाच्या गोष्टी पण तुम्ही पुष्कळ ऐकल्या असतील. जे ऐकल्या नसतील तर जरूर ऐका बरं का, खूप इंटरेस्टिंग आहेत त्या.
चतुर पासून चातुर्य. पुढे बघू. चोरी पासून चौर्य. इथे थोडा बदल झालेला आहे. चतुर तिचं चातुर्य. त्यालाही व्याकरणाचे काही नियम आहेत. चतुर याला य लागलं की चातुर्य असा शब्द तयार होतो. तसंच चोरी, चोरीला य लागलं की चौर्य असा शब्द तयार होतो. क्रूर पासून क्रौर्य. शूर पासून शौर्य. सुंदर पासून सौंदर्य. धीर पासून धैर्य. हे सगळे शब्द काय आहेत? विशेषणापासून नाम तयार झालेले आहेत. खालील शब्दात तो, ती, ते हे काय आहेत? तो, ती, ते हे शब्द काय तुम्हाला दाखवतात? लिंग दाखवतात. लिंग बद्दल मी व्हिडिओ तयार केलेला आहे, त्याबद्दल तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक सविस्तर समजेल. आता इथं बघूया. खालील शब्दांना तो, ती, ते शब्द लावून लिंग ओळखा. लिंग ओळखण्याचं हे एक उत्तम साधन आहे असं समजा. एखाद्या गोष्टीला, एखाद्या नामाला जर तुम्ही ह्यातला तो, ती, ते ह्यापैकी कुठला जर लावला, कुठला शब्द तुम्ही लावला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की ह्याचं लिंग कोणतं आहे. आता बघूया. दरी. तो दरी होतं का? नाही होत. ते दरी होतं का? नाही. ती दरी. दरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? डोंगर आणि दरी. दरी जिथे खोल असतं, डोंगराच्या शेजारीच असतं हे. उंच डोंगर असला की तिथून दरी तयार होते. दरी, ती दरी. पुढे बघूया. पान. तो पान होईल का? नाही. ती पान होईल का? नाही. इथेही ते पान होईल. ते पान. आता हे आपण जे बघतोय ना, ती दरी. आता ती लावल्यानंतर काय होईल? ती हे कशाला लागेल? स्त्रीलिंग. तर इथे काय होईल? ती दरी स्त्रीलिंग. ती लक्षात, ती आलं की तिथे स्त्रीलिंग धरायचंच. ती तिथं दिसलं की आपल्याला म्हणायचं स्त्रीलिंग आलं आहे. ह्या शब्दातून तुम्हाला लिंग ओळखता येणार आहे. लिंग ओळखायला ही एक तुम्हाला मदत मिळणार आहे. पुढे बघू. पान. ते पान. ते कशाला लागतं? नपुसकलिंग. नपुसकलिंग. ते पान. ते म्हटलं की नपुसकलिंग म्हणायचं. तिथे सरळ लिहायचंच लगेच. ते पान नपुसकलिंग. पुढे बघू. माठ. तो माठ. तो आला की काय होईल? पुल्लिंग. तो पुल्लिंग. ती स्त्रीलिंग. ते नपुसकलिंग. तर हे लक्षात ठेवा बरं का. तो, ती आणि ते. पुढे बघू. लाडू. तो लाडू. तो म्हटल्यानंतर काय आता आपण बघितलं? तो पुल्लिंग. लगेचच तिथे आपल्याला तो म्हटलं की लगेच लक्षात यायला पाहिजे तिथे पुल्लिंग. पुढे बघू. पुस्तक. पुस्तक. ते पुस्तक. आता ते म्हटल्यानंतर काय येईल? नपुसकलिंग. पुढे बघा. वही. आता पुस्तक आणि वही आपण इंग्लिशमध्ये दोन्हीलाही बुक म्हणतो. एक नोटबुक असतं, एक टेक्स्टबुक असतं, पण दोन्हीला इटच म्हणतो. पण इथे तसं नाही. मराठीमध्ये काय होईल? पुस्तक. ते पुस्तक. ते आलं की तिथे काय होईल? नपुसकलिंग. आणि ती वही. ती वही स्त्रीलिंग. जेव्हा ती येतं तिथे स्त्रीलिंग लगेच लिहून टाकायचं. सोपं आहे. तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा. तुम्हाला एखादा मित्र असेल, तो चतुर असेल, तर तुम्ही ओळखायला शिका की त्याच्यात गुण काय आहे. नुसतंच चातुर्य असतं असं नाही, तर अजून आणखीन अनेक गुण असतात. काय आहे? प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण असतोच असतो. तो आपल्याला ओळखता आला पाहिजे, तो समजून घेता आला पाहिजे. तर हे तुम्ही असाच आपल्याला सवय लावून घेतली की बाबा समोरच्यामध्ये गुण काय आहे. तुम्हाला स्वतःलाही पॉझिटिव्ह वाटायला लागतं, स्वतःही तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. तेव्हा या दृष्टीनं तुम्ही ही सवय जर लावून घेतली ना, फार उत्तम. आप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत.
कोणत्या कोणत्या तुम्हाला आठवत आहेत का बघा बरं. आत्ताच मी एकांचा उल्लेख केला होता, बिरबल. तुम्हाला म्हटलं ना, बिरबलाच्या गोष्टीसुद्धा पुष्कळ छान छान आहेत आणि त्या वाचायला मजा पण छोट्या छोट्या आहेत. तुम्ही जर वाचल्यात ना त्या, तर त्याचा फायदा तुम्हाला एक सुंदर होईल बरं का. तुम्हाला वाचन तुमचं सुधारेल म्हणजे कसं, तुम्ही काही वेळेला काय होतं, इंग्लिश मिडियमची मुलं जी असतात तुम्ही, तर ती वाचताना तुम्ही खूप थांबता, एक एक शब्द वाचत जाता. जेव्हा ही गोष्ट तुम्ही वाचायला लागत ना, कुठल्या कुठल्या बिरबलाच्या किंवा तेनालीरामाच्या, त्यावेळेला तुम्हाला वाचायची सवय लागून जाईल आणि तुम्हाला सलग सरळ वाचता येईल. मी तुम्हाला काल गोष्ट वाचून दाखवली ना. आपण गोष्ट जेव्हा शिकलो काल म्हणजे गोष्ट जेव्हा आपण शिकलो त्यावेळेला ते आपण सलग वाचत गेलो. अशी सलग वाचायची तुम्हाला सवय लागून जाईल. तेव्हा ह्या गोष्टी मिळवा आणि जरूर वाचा. आता आणखीन बघूया. खालील आकृतीत दिलेल्या शब्दास विशेषण लावा. आता तुम्हाला माहिती आहे विशेषण म्हणजे काय. नाम शोधायचं, पहिलं नाम शोधायचं आणि नाम एकदा शोधलं की त्याला जास्तीची माहिती देणारा शब्द त्याच्या साधारण जवळच असतो, साधारणतः त्याच्या शेजारीच असतो. तेव्हा हा शब्द जेव्हा तुमच्या लक्षात येईल तर तो विशेषण आहे हे तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे विशेषण सापडायचं अगदी सोपं आहे. पहिल्यांदा तुम्ही नाम शोधायचं आणि त्याला अधिक माहिती देणारा शब्द शोधायचा, तो विशेषण असतो. तर विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह, ज्याला आपण मराठीमध्ये विशेषण म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आता इथे कोबी असा शब्द दिला आहे. आता कोबीला आपण काय काय विशेषण लावू शकतो. ताजा कोबी, ताजी कोबी, ताजा किंवा ताजी, काही ठिकाणी ताजी म्हणतात, काही ठिकाणी ताजा असं म्हणतात. तर ताजे असणे हाही त्याचा तो गुण, त्याचा तिथे विशेषण आपल्याला लावता येईल. ताजी कोबी, हिरवी कोबी, याच्याबरोबर अजून काय म्हणता येईल, असे तुम्हाला विशेषण इथे शोधता येतील. मूर्ती, मूर्तीचं विशेषण काय होईल, अजूनही काय काय होऊ शकतात. सुंदर मूर्ती, सुंदर मूर्ती होईल. नंतर पितळी मूर्ती असं होईल. मृत्तिका मूर्ती असं म्हणता येईल. नंतर अजूनही काय म्हणता येईल. अशा प्रकारानं तुम्हाला विशेषणं त्याची लावता येतात. आता तुम्हाला या ठिकाणी अनेक बाबतीत आपण चर्चा केली. नंतर तुम्हाला याच लेसनमध्ये वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ याबद्दल सुद्धा जे प्रश्न आहेत ना ते स्वतंत्र व्हिडिओमध्ये तुम्हाला सापडतील. आणि स्वतंत्र व्हिडिओ मी त्याचा जो केलेला आहे तो जरूर बघा आणि त्याच्याबरोबर तुम्हाला सगळी माहिती क्रियापदाच्या लिंग, क्रियापदाच्या काळाची व्यवस्थित माहिती मिळून जाईल. तर आपला आजचं हे डिस्कशन आहे, आजची जी चर्चा आहे ती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.